नमस्कार माऊली. 7 वाहनांचं कुळ म्हणजे या भूमीतले राजे. शककर्ता शालिवाहन त्याचं हे कुळ. इसवी सनाच्या पूर्व काळी महाराष्ट्राची ओळख एक महान राष्ट्र किंवा महान राजांची भूमी अशी ज्याने मिळवून दिली असा तो राजा. महाराष्ट्रातील पैठण ही यांची राजधानी होती. याच कुळातला राजा हल यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर अविरत साधना करून प्राकृत मराठी भाषेतला पहिला ग्रंथ सर्वांच्या समोर ठेवला आणि तो ग्रंथ म्हणजे गाथा सप्तशती. त्याची कहाणी आपण बघणार आहोत. लीलाबाई, तुझे केवळ नाव ऐकून, तुझे वर्णन ऐकून तुला भेटायची तीव्र इच्छा होती, परंतु ती इतक्या लवकर पूर्ण होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. महाराज, आपली अद्याप भेट झालेली नाही. आपली भेट झाली नाही असे कसे? आपली भेट झाली, केवळ मिलन शिल्लक आहे. लीलाबाई, लीलाबाई, राजमाता, आपण इथे कसे येणे केलेत? राजपुत्र, अहो आम्ही आपल्या माता आहोत आणि तुमची ही अशी अवस्था कोणत्या नौकेत हेलकावे घेत आहे ते आम्हाला चांगले माहित आहे. आपण नेमके कशाबद्दल बोलत आहात? आता तुम्हाला आमच्याच मुखातून ऐकायचे आहे तर ऐका. आम्ही तुमचा विवाह सिंहळ राजकन्या लीलाबाईशी करण्याचे योजिले आहे. अर्थात त्याचा अधिकृत प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर तिकडून जो प्रतिसाद येईल त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. राजमाता, आपण मनापासून माझ्यासाठी हे करत आहात? ही केवळ आमची इच्छा म्हणून सुचविली आहे. तुम्हास तसे वाटत नसेल तर आपण हा विचार सोडून देऊ. काय सेनापती? नाही नाही, मला हवेच आहे. आपण त्वरित प्रस्ताव पाठवावा, त्यांचा होकार यावा आणि आमचा विवाह. कठीण आहे. विवाहाची केवळ वार्ताच समजतात. किती अधीर झालात तुम्ही. बघितले सेनापती, आता तुम्ही तो विवाहाचा प्रस्ताव दाखवा त्यांना, जो आपण तिथे पाठविणार आहोत. होय राजमाता. महाराज, राजमाता, हा प्रस्ताव, परंतु आम्हाला यातले काहीच समजत नाही. पुत्र, कारण राजकीय व्यवहार हे राजभाषेत होतात आणि ही संस्कृत भाषा आहे. तरीच माझी मनीषा आहे की या भाषेवर मला प्रभुत्व मिळवायचे आहे. किती अप्रूप आहे ना राजमाता. जेव्हा जेव्हा मी या भाषेचे श्रवण करतो तेव्हा तेव्हा मला असे वाटते की भगवंताचे बोल माझ्या कानी पडत आहे. आता केवळ हेच खरं कारण आहे की आणखी काही? म्हणजे मी समजलो नाही. नाही नाही, म्हणजे आम्हास असे ज्ञात झाले आहे की राजकन्या लीलाबाई ही या भाषेत पारंगत आहेत आणि त्यांची आवड ही तुमची आवड असणे स्वाभाविकच आहे, नाही का?
महानुमाई अगं कधी आलीस आणि येण्या अगोदर सांगावा तरी द्यायचा. अगं मुद्दाम नाही सांगितले, कारण तुझ्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहता आला असता का? काय नाही, आनंद कमी आणि राग जास्त आला आहे मला तुझा. तू म्हणाली होतीस ना गेल्या मासामध्ये येणार आहेस आणि आज उगवतेस. मी डोळ्यात प्राण आणून तुझी प्रतीक्षा करत होते. किती काही सांगायचे होते तुला. होय ग, मला देखील यायचे होते, परंतु माझ्याच विवंचनेमध्ये मी इतकी व्यग्र होते की मला इथे येणे शक्यच झाले नाही. परंतु आता आली ना. आता मात्र तुझी सुटका नाही. सखी जरी नसले तरी बहीण आहे तुझी, मग तुला त्रास देणे हा तर माझा अधिकारच आहे. अगं आपण दोघी बहिणी तर आहोतच, पण त्याचबरोबर जीवा भावाच्या सखी सुद्धा. समजले? होय ना? मग सांग पाहू तुझ्या मनातले या सखीला. अगो बाई, लीलाबाई सांग ना. अगं सांग ना. बरं ठीक आहे, नको सांगू. लीलाबाई, तू ना माझ्या एका प्रश्निकेचे समाधान सांग आणि मला ठाऊक आहे की त्याचे उत्तर तुला येणारच नाही, कारण मी अधिक ज्ञान प्राप्त केलंय आणि खास तुझ्यासाठी ही प्रश्निका रचलेली देखील आहे. होय का? बघ हा, तुम्हाला आव्हान देत आहेस आणि जर मी त्याचे उत्तर अचूक ओळखले तर? अशक्य, अशक्य आहे, तुला येणारच नाही. आणि जर मला यश आले तर? हा, मग तू जे म्हणशील, जे मनात करशील ते साध्य होईल. बघ हा, आता तू विचारच. ठीक. कृष्णमुखी न मार्जरी, द्विजिव्हा न च सर्पिणी, पंचभर्ता न पांचाली, यो जानाति स पंडितः. सांग पाहू याचे समाधान. कृष्णमुखी न मार्जाली, द्विजीवा न च सर्पिणी. अर्थात जिचे मुख वर्णन कृष्ण आहे, परंतु ती मांजर नाही. जिभा दोन आहेत, परंतु ती सर्पिणी नाही. पंचभर्तान पांचाली, यो जानाति स पंडिता. म्हणजे जिचा सांभाळ करणारे, आधार देणारे 5 स्तंभ आहेत, परंतु ती द्रौपदी नाही. आणि अशी वस्तू ओळखेल ती माझ्यासारखी विदुषीच असेल. ह्याचे उत्तर हे आहे, लेखणी. जिचे मुख तिच्या शाईमुळे श्यामवर्णी असते, जिच्या 2 जिभांमधून ती शाई झिरपते आणि हाताच्या 5 बोटांनी आपण तिला आधार देतो. काय योग्य म्हणाले ना मी? काय हे लीलाबाई, मला वाटलं यंदा तरी मी तुला पराभूत करेल या प्रहलिकेमध्ये. मला खात्री आहे असा दिवस कधीच उजाडणार नाही. आणि आता तुझ्या म्हणण्यानुसार माझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहे. याचा अर्थ नक्कीच तुझ्या मनामध्ये काहीतरी आहे, होय ना? कसे सांगू? पिताश्री माझ्या विवाहासाठी सुयोग्य राजपुत्राचे स्थळ शोधत आहेत. अगं काय सांगतेस? अगं ही तर किती आनंदाची वार्ता आहे. हो, मलाही असे वाटते. माझ्या मनात असे आहे की ज्याच्या गळी मी वरमाला घालीन तो माझ्यासारखाच विद्वान असावा आणि माझ्याही विद्वत्तेचा आदर करणारा असावा. माझ्या स्वप्नातील राजकुमार हा शूर आणि प्रकांड पंडित असावा. महाराज, प्रतिष्ठान राज्याचे राजे महाराज हर यांचा सेनापती विजयानंद आपणास नमन करत आहे. सेनापती विजयानंद, आपण आमच्या सिंहल राज्यास भेट देण्याकरता आलात याचा आम्हास अतीव आनंद आहे.
आपल्या राज्याचे आणि आमचे पूर्वीपासूनच सुहृदाचे संबंध आहेत. आणि तेच संबंध अधिक दृढ करण्याच्या इच्छेनेच आज मी आपल्या समोर उभा आहे. आमच्या राज्यातील काही उपहारांचा आपण स्वीकार करावा आणि सोबतच स्नेहपूर्ण स्वागताचा देखील. सैनिक, विजयानंद, खरे तर या औपचारिकतेची काहीच आवश्यकता नव्हती. कारण आपल्या राज्यांचे नाते याही पुढे गेलेले आहे. तत्पूर्वी मला हे जाणून घ्यावयास आवडेल की आपल्या राज्याची स्थिती कशी आहे. महाराज, सर्व काही क्षेमकुशल आहे. राजमाता तर त्यांच्या पुत्राच्या विवाहासाठी अतिशय उत्सुक आहेत. महाराज हल यांच्यासाठी सुयोग्य स्थळाचा शोध सुरू आहे. महाराज, आम्ही त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो. कारण साधारण या समानच परिस्थितीतून आम्ही देखील जात आहोत. आपला हाच मानसिक भार थोडासा हलका करण्याचा एक प्रस्ताव घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत. विजयानंद, आम्ही काही समजलो नाही. सिंहल राजकन्या लीलाबाई हिच्या विवाहाकरिता महाराज हल यांच्या विवाहाच्या मागणीचा प्रस्ताव घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. काय विजयानंद, आपण सत्यकथन करीत आहात? होय महाराज. महाराज हल आणि लीलाबाई महाराज ही सोयरीक जुळून यावी अशी राजमाता आणि महाराज हल या दोघांचीही मनापासून इच्छा आहे. आम्हास हा प्रस्ताव मनापासून मान्य आहे. महाराज, आपला होकार ऐकून राजमाता आणि महाराज हल या दोघांनाही मनापासून आनंद होईल. आम्ही त्वरेने निघतो आणि ही शुभवार्ता त्यांच्या कानी घालतो. थांबा विजयानंद, आम्हास हा प्रस्ताव मान्य आहे. परंतु जिचे संपूर्ण आयुष्य या विवाहाशी संलग्नित असणार आहे तिचे मत देखील जाणून घेणे आम्हास आवश्यक आहे. तेव्हा आम्ही आमचा निर्णय तिच्याशी चर्चा केल्यावरच आपणास कळवू. अवश्य महाराज. महानुमई, अगं तुला समजले का? पिताश्रींनी माझ्या विवाहासाठी एक स्थळ शोधले आहे. 7 वाहन राजवंश प्रतिस्तन नरेश महाराज हल यांचे. अगं काय सांगतेस? अगं तुला कल्पना नाही तू किती भाग्यवान आहेस ते. प्रत्येक स्त्रीला वाटते अशाच राजाची महाराणी व्हावी आणि हे भाग्य तुला प्राप्त होऊ शकते. लीलाबाई, अगं काय झाले? तुला आनंद नाही झाला का? असे नाही ग, पण मनावर एक दडपण आले आहे. म्हणजे तो प्रांत, ते राज्य इथून किती अंतरावर आहे. तिथली संस्कृती, वेगळी माणसं, आगळे वेगळे विचार आपल्याहून किती वेगळे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जीवन व्यथित करायचे म्हणजे लीलाबाई, हे स्त्रीचे भाग्यच असते. तिला आज ना उद्या माहेर सोडून सासरी जावेच लागते. त्यातून आपली सुटका नाही. परंतु मी जे त्या राज्याबद्दल ऐकले आहे ते अभूतपूर्व आहे. 7 वाहन राज्यवंश म्हणजे अतिशय पुढारलेल्या विचारसरणीचे राजवंश, जिथे मातृसत्ताक संस्कृती आहे. अतिशय प्रगतशील असं प्रतिष्ठान आहे. अशा महान प्रांतामध्ये हे राज्य आहे. विस्तृत राज्य आणि मनमिळावू प्रजा ही ख्याती आहे त्यांची. मग अजून काय हवे तुला? महानुमई, तू जे सांगते आहे त्यात निश्चितच माझे समाधान होत आहे. परंतु माझ्या स्वतःच्या काही अटी आहेत, काही अपेक्षा आहेत. त्याची पूर्तता झाल्याविना मी होकार कसा देऊ? तू सांग. लीलाबाई, आणखी काय अपेक्षा आहेत तुझ्या? अगं, मला बरंच काहीसं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तो प्रदेश, तेथील जनता, हे सगळं तर आहे. परंतु ज्याच्यासोबत मी विवाह बंधनात गुंफले जाणार आहे
त्याच्याबद्दल मला आणखी काही जाणून घ्यायचे आहे. म्हणजे तो वर कसा आहे, त्याची रुची कशात आहे, त्याच्या लेखी विद्वत्ता किती महत्वाची आहे हे समजायला नको? लीलाबाई, तू जे बोलते आहे ते पटते आहे मला, परंतु हे महाराजांना सांगितले आणि त्यांनी अमान्य केले तर? हे काय सांगते आहेस पुत्री? हे घडणे केवळ अशक्य आहे. का? असे का म्हणत आहात पिताश्री? माझी इच्छा म्हणून मान्य नाही करू शकत? आणि अशी काय अयोग्य मागणी केली आहे मी? ज्या राजपुत्राशी माझा विवाह होणार आहे, ज्याच्यासोबत मला माझे आयुष्य व्यतीत करायचे आहे, त्याला मी विवाहापूर्वी बघू नये, त्याचे दर्शन घेऊ नये? पिताश्री, माझी ही मागणी आपणास रास्त वाटत नाही? परंतु पुत्री, आजवर हे असे कधी घडलेले नाही आणि आपली ही प्रथा नाही. जर हे राजपुत्र हल आणि राजमाता यांना समजले तर ते याचा विपरीत अर्थ देखील काढू शकतात. ते सांगू पाहते आहे मी तुम्हास पिताश्री. माझ्या मनात एक योजना आहे. आपण त्यांना भेटण्यास जाणार असालच ना? होय, म्हणजे तुझी अनुमती असेल तेव्हाच मी पुढे बोलणी करेन आणि आपणास त्यांना तसे सांगावे देखील लागेल आणि त्यांची अधिकृत भेट देखील घ्यावी लागेल. अगदी योग्य. जेव्हा आपण त्यांची अधिकृत भेट घेण्यास जाऊ तेव्हा आपल्या सोबत बराच लवाजमा असेल. म्हणजे सैनिक असतील, मान्यवर अतिथी असतील आणि मी त्यांच्यातच वेषांतर करून सहभागी होईल आणि कुणाच्याही न कळत राजकुमार हल यांच्या प्रसादात प्रवेश करेन आणि त्यांचे दर्शन घेईन. परंतु पुत्री, हे वाटते तितके सहज नाहीये. हे जर कुणाला समजले तर? असे काही होणार नाही पिताश्री. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आपण हा माझा हट्ट समजावा. विवाहापूर्वी मला राजकुमाराचे दर्शन घ्यायचे आहे. आजपर्यंत मी तुझ्याशी युक्तिवादामध्ये कधीही यशस्वी ठरलो नाही आणि आज देखील तसेच झाले. पुत्री, मला तुझी ही मागणी मान्य आहे. माऊली, तुझ्या पावलावर पाऊल टाकत तुझी पुढची पिढी त्यांचं आयुष्य जगतीये. अगं, हाच तर वारसा आहे आणि तुझं अनुकरण ते करतायत, तुझं तत्व ते जपतायत. कारण कितीही झालं तरी आई ही आपल्याला सगळ्यात जवळची, आणि म्हणून तर आपल्या भाषेला किंवा बोली भाषेला मातृभाषा म्हणत असावेत. शब्द, वाक्य, म्हणी, उच्चार आणि त्यातून सभोवतालच्या असलेल्या विश्वाची ओळख आईच्या सहवासातून त्या बाळाला होत असते. हीच तर त्याची खरी ओळख असते आणि त्याच्यातूनच त्याची जडण घडण अधिक होत असते. याबद्दल जाणून घेऊया आपण, पण पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.